नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं चालत आहे आणि या अभ्यासामध्ये भर घालण्यासाठी आपण आज डायरेक्टिंग अँड लीडिंग या घटकातला टाइप्स ऑफ लीडरशिप हा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. तर बघा, लीडर म्हणल्यानंतर केवळ आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती जो नेतृत्व करत असतो त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, परंतु वास्तविक पाहता त्याचेसुद्धा आपल्या व्यवसायानुरूप अनेक प्रकार पडले आहेत आणि हेच आपल्याला मॅनेजमेंटमध्ये शिकायचं आहे. यातला पहिला आहे ॲथॉरिटेरियन. यालाच ॲटोक्रॅटिक लीडरशिप असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ होतो अनकंट्रोल किंवा अनलिमिटेड, मराठीत निरअंकुश असा त्याचा अर्थ होतो. बघा, यामध्ये काय होत असतं तर अ लीडरशिप स्टाईल characterized by individual control over all decision and little input from the group members. काय करत असतो तो? स्वतःचं वैयक्तिक मत इतरांवरती लादत असतो आणि इतरांकडून तशा प्रकारचे ते कामं करून घेण्याचा, त्या ग्रुप मेंबरकडून काम करून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. कारण का? त्याच्यावरती त्याच्या बॉसचं किंवा इतर कुणाचं नियंत्रण नसून वैयक्तिक स्वतःचं त्यावरती नियंत्रण असतं. मग यामध्ये ॲथॉरिटेरियन लीडरशिप स्टाईल अलाउज अ लीडर टू इम्प्रूव्ह एक्सपेक्टेशन अँड डिफाईन आउटकम्स. हा जो अतिरिक्त भार लादलेला असतो त्याला आपण हेल किंवा इन्फ्लिक्ट असं म्हणत असतो. तर तो तुम्हाला प्रत्यक्षात पाहायचा असेल तर खाजगी दुकानातील मालक याच पद्धतीची वागणूक करत असतात. त्यांचे मोर एक्सपेक्टेशन असतात आणि ते त्या प्रकारचे कामं अधिक पद्धतीनं, म्हणजेच ठराविक पद्धतीनं न करता निरअंकुश पद्धतीनं ते काम करून घेत असतात. म्हणून त्याला ॲथॉरिटेरियन किंवा ॲटोक्रॅटिक लीडरशिप असं म्हटलं जातं. मग तुम्ही अभ्यास करत असताना आपण सांगितलेले त्याचे मीनिंग रनिंग नोट्समध्ये लिहित जा, तुम्हाला याचा फायदा होत जाईल. दुसरा आहे पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप, म्हणजे सहभागी नेतृत्व. तर पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप स्टाईल्स आर रूटेड इन डेमोक्रेटिक थेअरी. ही लोकशाही पद्धतीनं रुजलेली आहे. रूटेड म्हणजे रुजलेली, खोलवर गेलेली. हे पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप दिस इसेन्स इज टू इन्वॉल्व टीम मेंबर्स इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. यामध्ये काय होत असतं तर डिसिजन घेत असताना आपण टीम मेंबर्सचा सल्ला घेत असतो किंवा त्यांना इन्वॉल्व करत असतो चर्चेमध्ये. टीम मेंबर डज फील इन्क्लूड, एंगेज अँड मोटिवेटेड टू कॉन्ट्रीब्यूट. आणि सर्वांना वाटत असतं आपण त्याचा एक भाग आहोत, हिस्सा आहोत आणि ते आपल्या पद्धतीने योगदान करण्याचा प्रयत्न करत असतात, आपली मतं मांडत असतात. म्हणूनच तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपण दरवर्षी बसवलेलं गणेश मंडळ किंवा एखाद्या संघटनेचे पदाधिकारी यांची झालेली मीटिंग होय. अशा मीटिंगमध्ये सर्वच व्यक्तींचा सहभाग उत्स्फूर्तपणे असतो आणि आपापल्या पद्धतीनं काय करावं, काय करू नये अशी मतं मांडत असतात. हा पार्टिसिपेटिव्ह लीडरशिपचं उदाहरण आहे. उदाहरण लक्षात ठेवत जावा, त्यावरून तुम्हाला मीनिंग लक्षात येईल.
उलट ठेवायचं आपण लक्षात. त्यानंतर थर्ड आहे डेलिगेटिव्ह लीडरशिप. डेलिगेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी नेतृत्व. मग आता हा पहा, प्रतिनिधीसुद्धा त्याच्यावरती अंकुश असतो, परंतु बंधनं नसतात, निर्बंध असतो तो. का? कारण त्याला ॲथॉरिटी मिळाली असते त्या ॲथॉराइज्ड पर्सनकडून. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल उदाहरण दिल्यानंतर, ऑल्सो नोन ॲज लायसेस फेअर लीडरशिप. लायसेस म्हणजे अनिर्बंध. डेलिगेटिव्ह लीडरशिप स्टाईल फोकस ऑन डेलिगेटिव्ह इनिशिएटिव्ह to term members, and this can be successful strategy if team members are complete, take responsibility, and prefer engaging in individual work. बघा, अशा प्रकारची कामं करून घेत असताना उदाहरणार्थ पी ए काय करत असतो, तर त्याच्या बॉसचे सांगितलेली कामं तो वेळेत पूर्ण करून त्यांना रिपोर्ट करत असतो. मग तो रिपोर्ट करण्याची स्टाईल म्हणजे काय आहे, तर डेलिगेटिव्ह लीडरशिप. तो डेलिगेट करत असतो स्वतःला आणि सांगितलेली कामं, ती स्ट्रॅटर्जी त्या टीम मेंबर्सकडून काय करत असतो, कंप्लीट करून घेत असतो. आणि याच कामामध्ये तो काय करत असतो, स्वतःला रिस्पॉन्सिबल आणि एंगेज समजत असतो. हा लीडरशिपमधला सर्वात पुअर लीडरशिप मानला जातो. का मानला जात असेल? कारण ही लीड करण्यासाठी जे मोटिवेशन मिळत असतं ते पुअर क्वालिटीचं असतं आणि मॉरलसुद्धा जे आहे ते लो क्वालिटीचं असतं. त्यामुळं डेलिगेटिव्ह लीडरशिप लक्षात ठेवा, हे सर्वात लो क्वालिटीची किंवा पुअर क्वालिटीची असते. यानंतर डिस्ट्रक्टिव्ह लीडरशिप, विध्वंसक नेतृत्व. विध्वंसक, आता शब्दशः अर्थ घेऊ नका. तर बघा, डिस्ट्रक्टिव्ह लीडरशिप मे देअरफॉर कॅन बी डिफाईन्ड ॲज द सिस्टमॅटिक अँड रिपीटेड बिहेवियर बाय लीडर. आता आपण एखाद्याच्या बाबतीत असं म्हणत असतो, ती एखादी व्यक्ती तंतोतंत वागणारा आहे, तो त्याच्या क्रायटेरियाच्या बाहेर जाऊन कधीच कामं करत नाही. अगदी तशा प्रकारचं जर तो क्रायटेरियाच्या बाहेर गेला तर काय होतं, त्याला आवडत नाही. परंतु यामध्ये काय होत असतं पहा, जो लीडर आहे, जो सुपरवायझर आहे, जो मॅनेजर आहे, तो काय करत असतो, व्हायलेट द लेजिस्लेशन और लेजिटिमेट म्हणजे काय, तर उल्लंघन करणे, क्रॉस करणे, कायद्यानुसार काय करत असतो, तो कायद्याचं ब्रेक करत असतो. ब्रेक अ रूल्स, सिंपल भाषेमध्ये काय म्हणायचं त्याला, ब्रेक अ रूल्स. मग आता डिस्ट्रक्टिव्ह लीडरशिपमध्ये तुम्ही काय की पॉईंट लक्षात ठेवणार, तर ब्रेक अ रूल्स. कशानुसार, तर जे काही त्यांनी कायदे नियम बनवलेले असतील त्याचं तो काय करत असतो, नियम ब्रेक करत असतो, रूल्स ब्रेक करत असतो. आता उदाहरण देतो, तुम्हाला लक्षात येईल. समजा एका कामगारांची काम करण्याची नियमावली 8 तासाची आहे, परंतु तो लीडर काय करून घेतोय, सक्तीनं त्यांच्याकडून 10 तास काम करून घेतोय. तो कायद्यानं नियम मोडला ना. म्हणून अशा प्रकारचं हे नेतृत्व काय असतं, विध्वंसक नेतृत्व म्हटलं जातं. विध्वंसक, परंतु कशाच्या बाबतीत, तर नियमाच्या बाबतीत हे विध्वंसक आहे. म्हणून की पॉईंट लक्षात ठेवा किंवा की वर्ड लक्षात ठेवा, टू ब्रेक अ रूल्स. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह लीडर
विधायक नेते. बघा, आपण याचं आता उदाहरण लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. अ कन्स्ट्रक्टिव्ह लीडर encourage and motivate other, approach their work in ways that helps them to personally meet their higher order needs, growth and satisfaction, while inspiring people to effectively manage their time and take to challenge task. आता पहा की एखाद्या संघटनेमध्ये किंवा आपल्याकडे एक प्रचलित पद्धत आहे. पहा, सोसायटीची निवडणूक वगैरे झाली असं म्हणतो आपण, बरोबर आहे. मग त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन असं पदं निवडली जातात. मग त्यामध्ये ते निवडून आलेले जे व्यक्तिमत्व राहतं, किंवा आपण सिंपल उदाहरण घेऊ, जे ग्रामपंचायतीमधून सरपंच, उपसरपंच, सचिव अशा पद्धतीचे जे लीडर निवडून येत असतात, त्यांना एक जबाबदारी मिळत असते आणि ते रिस्पॉन्सिबल असतात. कशासाठी? इम्प्रूव्ह देअर क्वालिटी. आणि ते काय करत असतात? पर्सनली मीट देअर हाय ऑर्डर नीड्स. आणि ते वैयक्तिकरित्या त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असतात. कोणती गरज? तर त्या संघटनेसाठी आवश्यक असणारी गरज. यानंतर डेमोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल. डेमोक्रॅटिक, लोकशाही पद्धतीनं निवडलेले नेतृत्व. Democratic leadership is a type of leadership style in which member the group take a more respective or participative role in a decision making. म्हणजे काय असतं? तुम्ही सर्वसाधारणपणे चित्रपटामध्ये पाहिला आहात की ग्रुप लीडर म्हणून असा एक व्यक्ती असतो, किंवा सर्वसाधारण जी देशामध्ये निवडणूक होते त्या पद्धतीचं जो नेतृत्व असतं, ते निवडून आलेल्या व्यक्तीला काय असतं? त्या टीममध्ये मोर रिस्पेक्ट असतो आणि डिसिजन घेण्यामध्ये काय असतं? पार्टिसिपेटिव्ह रोल. म्हणजे त्यांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, नियोजन मंडळाचे कार्य करण्यासाठी पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. मग त्यांना काय दिलं जातं? त्यांच्या मतांना जास्त व्हॅल्यू दिली जाते. मग याला डेमोक्रॅटिक लीडरशिप असं म्हटलं जातं. हे ऐकायला अतिशय सोपं वाटत असतं, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला MCQ विचारले जातात कधी कधी. तर यामध्ये तुम्हाला याचं कॅरेक्टर विचारलं जातं, वैशिष्ट्य विचारलं जातं, किंवा लीडरशिपचे प्रकार यापैकी कोणता नाही किंवा कोणता आहे हे विचारलं जातं. त्यासाठी हे 8ही घटक तुमच्या लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मग पुढच्या घटकाकडे वळूया. ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप. त्याला आपण परिवर्तनवादी असं मराठीत म्हणत असतो. परिवर्तनवादी नेतृत्व. ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिप इज अ कंटेम्पररी अप्रोच टू लीडर्स. कंटेम्पररी, समकालीन, त्या कालावधीमध्ये असणारे. वेअर अ लीडर इन्स्पायर फॉलोअर्स टू ट्रान्झॅक्शन्स देअर सेल्फ interest for the good of the organization. बघा, यामध्ये सरळ शब्दशः अर्थ आहे की जो त्यांचा नेता जो नेतृत्व करत असतो त्या काळामध्ये त्यांनी दिलेले विचार
त्या गटाला मान्य असतात आणि तो गट त्यांना फॉलो करत असतो आणि त्या दिलेल्या शब्दांना किंवा दिलेल्या कार्यांना तो काय करत असतो, इंटरेस्ट शो करत असतो. मग यामध्ये तुम्हाला आता काय लक्षात ठेवावं लागेल, दिस लीडरशिप स्टाईल सर्व टू enhance the motivation, morale and job performance. काय करतं तर यामधून काय होतं, तुमचं ती नैतिकता वाढत असते, ती प्रेरणा वाढत असते आणि जी कामाबद्दलची तुमची इच्छा किंवा जे काम करण्याची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये सद्गुणांचा वाढ होत असतो. या पद्धतीनं हा एक मोटिवेटिव्ह लीडरशिप समजला जातो. जसं आपण मागं पाहिलं ना पुअर लीडरशिप, तर ट्रान्सफॉर्मेशनल हा मोटिवेटिव्ह लीडरशिप समजला जातो. आणि यातला आजचा शेवटचा आहे ट्रान्झॅक्शनल लीडरशिप, व्यवहार नेतृत्व. यामध्ये बघा, द ट्रान्झॅक्शनल लीडरशिप is a contemporary approach to leadership where a leader promote compliance by employee through reward and punishment. एखाद्या कार्यासाठी त्या कामगारांना त्या लीडरशिपमध्ये काय केलं जातं, एक तर रिवॉर्ड दिला जातो किंवा पनिशमेंट दिली जाते. कोणाकडून होतं, त्या सुपरविजनकडून होत असतं, त्या लीडरशिपकडून होत असतं. मग याला ट्रान्झॅक्शनल का म्हटलेलं आहे, तर आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे एखादी घटना पूर्ण होईपर्यंत, मग ती घटना काय आहे, समजा उदाहरणार्थ एखाद्या वर्कर्सला 1000 युनिट प्रोडक्शन करायचे आहेत, मग त्याचं नेतृत्व काय असेल किंवा तो बक्षीस देण्याचा किंवा तो नेतृत्वाचा व्यवहार करण्याचा जो प्रकार आहे तो कुठंपर्यंत मर्यादित आहे, जोपर्यंत त्या ठराविक कालावधीमध्ये 1000 युनिट प्रोड्यूस होत नाहीत. कमी झाले तर पनिशमेंट मिळते, जास्त झाले तर काय मिळतं, रिवॉर्ड मिळत असतं. हा काय आहे तर नेगेटिव्ह लीडरशिप समजला जातो. काय समजला जातो, नेगेटिव्ह लीडरशिप समजला जातो. तर या पद्धतीनं तुम्हाला आपण आज 8 लीडरशिपचे प्रकार सांगितले आहेत. आता आठवण ठेवणं ही तुमची किमया आहे आणि ती किमया तुम्ही रोज अभ्यासाल, रोज प्रयत्न कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.